हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी 2 कोरड्या भाज्या शिकवणार आहे. सुक्या भाज्या, एक भेंडी आणि एक तोंडुलीची. भेंडीची भाजी तुम्ही या प्रकारे कधीच केली नसेल. ही आता बघून बघा कशी करते मी. एकदम टेस्टी होती ही भेंडीची भाजी. नेहमीची भेंडीची भाजी खाण्यापेक्षा अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. मी भेंडीसाठी 2 चमचे तेल घेतले. तेल गरम झाल्यावर आपण मोहरी आणि राईची जिऱ्याची फोडणी टाकूया. त्यानंतर लसूण आणि कढीपत्ता देखील वापरणार आहे. मी ही भेंडीची भाजी नुसती सिंगल भेंडीची भाजी करणार नसून त्यामध्ये मी वडे देखील वापरणार आहे. या ठिकाणी तुम्ही हाताच्या वड्याचे देखील वापर करू शकतात, पण आमच्याकडे झारून वडे करतात. मी झारलेले वडे वापरणार आहेत. आता छान मोहरी आणि जिरे तडतडले की आपण त्यामध्ये लसूण टाकूया. लसूण देखील छान वास येईपर्यंत परतायचा. त्यानंतर कढीपत्त्याची पाने. अगदी झटपट ही भेंडीची भाजी तयार होते आणि नेहमीच्या भेंडीच्या भाजीपेक्षा खूपच टेस्टी असते. नक्की करून बघा. काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचा प्रयत्न करायचा. आणि त्यामध्ये मी हिंग देखील वापरणार आहे. गावाकडं अगदी शेतात जाणाऱ्या माणसांसाठी अशी भाजी बनवली जाते, कारण की भेंडी कमी असते, शिजल्यावर कमी होते आणि त्यामध्ये वडे टाकल्यावर ती सगळ्यांनाच पुरते, शिवाय टेस्टी देखील बनते. म्हणून हा प्रकार नक्की करा तुम्ही, तुम्हाला खूपच आवडेल. मी आवर्जून भेंडी आणि वड्याची भाजी एकत्र करते. नेहमीच्या भेंडीच्या भाजीपेक्षा काहीतरी छान टेस्ट. आता भेंडी आणि तोंडुले आपण स्वच्छ धुवून कापून घेतले होते, त्यामुळे मी तेलामध्ये भेंडी परतून घेते. इथे मिरचीचा वापर केला नाही बघा. त्यानंतर मीठ स्वादानुसार, कारण की वडे आपण लाल तिखटमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे भेंडीमध्ये मिरची वापरायची नाही आपल्याला. आता हे सगळं परतून आपण भेंडी शिजवून घेऊया डिश ठेवून. भेंडी आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे बघा. आता झाकण ठेवू आणि अगदी 5 मिनिटासाठी वाफ काढायची आपल्याला. असे केल्यास भेंडी छान शिजते. तुम्हाला चिकट जरी दिसली तरी ती नंतरून छान होते बघा. आता पुन्हा एकदा हलवून मी 2 मिनिटासाठी डिश ठेवून घेते. मला भेंडी शिजल्यासारखी वाटत नाही म्हणून. अगदी 2 मिनिटांनी झाकण काढून आपण छान हलवून घेऊया आणि भेंडीचा चिकटपणा जाण्यासाठी झाकण न ठेवता 2 मिनिटं अशीच भेंडी परतून घेऊ तेलामध्ये. भेंडी आपली छान शिजली बघा. काही लोक याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट देखील वापरतात, पण मला भेंडी वडी केली की मला शेंगदाण्याचा कूट आवडत नाही. तशीच छान लागते, कारण की वड्याला एक वेगळा फ्लेवर असतो आणि भेंडीचा वेगळा फ्लेवर असतो. आता ही सगळी भेंडी आपण छान तेल नितरून काढून घ्यायची, कारण की आपल्याला याच तेलामध्ये वडे देखील करायचे आहेत बघा. त्यातील दाबून तेल काढून घ्यायचं आपल्याला. कुठेही जास्त तेलाचा वापर केला नाही. आता उरलेल्या तेलात मी 2-3 लसूणच्या पाकळ्या टाकायच्यात. त्यानंतर हळद. बाकी तर आपण कढीपत्ता जिरे सगळे आपण भेंडीमध्ये वापरलं आहे. हळद टाकल्यानंतर लाल तिखट. आवडीनुसार लाल तिखट टाका तुम्ही. इथे कोरडे मसाले तुमच्या आवडीनुसार टाकले तरी काही हरकत नाही. मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला, तसेच अर्धा चमचा काळा मसाला इतका वापर केला आहे बघा. आणि हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले जळू नये म्हणून पाणी टाकायचं आहे आपल्याला. अगदी वडे शिजतील. आपल्या वड्यांच्या क्वांटिटीवर पाणी अवलंबून पाहिजे. आपल्याला पातळ रस्सा करायचा नाही, फक्त वडे शिजण्यापुरतंच पाणी टाकायचं आहे. अर्धा कप पाणी मी इथे वापरलं आहे, कारण की वड्यांची क्वांटिटी कमी आहे म्हणून. आता ह्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. इथे वडे देखील काढून घेतले बघा मी. तुम्ही इथे हाताने तोडलेल्या वड्यांचा देखील वापर करू शकतात, पण नक्की ट्राय करा वडे आणि भेंडी एकत्र. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपल्या भाजीला छान पाण्याला छान उकळ फुटला आहे. आता यामध्ये मी वडे वापरणार आहे. उकळ फुटल्यानंतरच वडे टाकायचे आहेत आपल्याला, हे लक्षात असू द्यायचं आहे आपल्याला. त्याने वडे छान शिजतात, विरघळत नाही पाण्यामध्ये. आणि छान रशामध्ये हे वडे आपण शिजून घेऊया. अगदी बेताने मीठ वापरणार आहे, कारण की आपण इथे भेंडी शिजवताना देखील मिठाचा वापर केला आहे आणि वड्यांमध्ये देखील मीठ असतं, म्हणून अगदी कमी मीठ वापरायचं इथे. आणि झाकण ठेवून आपल्याला साधारण 4 ते 5 मिनिटासाठी छान वडे शिजून घ्यायचे बघा. त्यातील पाणी पूर्ण शोषलं गेलं आहे वड्यांमध्ये. हे वडे कोरडे झालेत. आता छान चमच्याच्या साहाय्याने वडे हलवून घेऊया. हे नुसते खायला छान लागतात मंडळी. त्यानंतर आपण शिजवलेली भेंडी ॲड करायची आणि 2 मिनिटासाठी एकत्रितपणे परतून घ्यायचं. झाली आपली भेंडी वड्याची टेस्टी भाजी बघा.
खूप टेस्टी होते. याबरोबर आपण भाकरी, चपाती देखील खाऊ शकतो. चपातीबरोबर देखील खाऊ शकतो. डब्याला देखील द्यायला मुलांना खूप छान. मुलं अशी भेंडी नुसती खायचा कंटाळा करतात. काहींना भेंडी मुळातच आवडत नाही. त्यांच्यासाठी खास ही रेसिपी आज मी आणली बघा. एकत्र भेंडी आणि वड्याची भाजी. मंडळी, कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आपण दुसरी भाजी तयार करूया. आता मी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये साधारण 1 चमचा तेल घ्यायचं आपल्याला. तेल तापलं की आपण त्यामध्ये मोहरी आणि जिरे नेहमीच्या फोडणीप्रमाणे फोडणी केली बघा. मोहरी आणि जिरे मग छान तडतडले की आपण त्यामध्ये कढीपत्त्याची पाने देखील वापरायची. माझा कढीपत्ता प्रत्येक भाजीमध्ये असतो. त्याच्याने छान फ्लेवर देखील येतो आणि आरोग्यासाठी देखील छान असतो कढीपत्ता. म्हणून कढीपत्ता जरूर वापरायचा आपल्याला. जिरे तडतडले की आपण लसूण वापरूया. लसूण इथं ठेचून घेतला आहे अगदी थोडंसं मी. आणि त्यानंतर धुतलेली स्वच्छ कढीपत्त्याची पाने. हे सगळे एकत्र परतून घेऊया. तोंडुल्याच्या भाजीमध्ये कुठेही जास्तीचे मसाले वगैरे वापरायचे नाही, कारण की त्याचा मूळ फ्लेवर निघून जातो. त्यानंतर हिंग वापरलं बघा मी फोडणीसाठी. आता तोंडुले टाकूया आपण. तोंडुले देखील ही भाजी देखील पावसाळ्यातच मिळते. खूप कमी प्रमाणात सीझनची भाजी आहे, त्यामुळे नक्की करा. आरोग्यासाठी छान असतात आणि सीझनच्या भाज्या खायलाच पाहिजे. आपण सीझनमध्ये आलेल्या प्रत्येक ऋतूच्या भाज्या खाल्ल्याच पाहिजे, कारण की वर्षभर पुन्हा मिळत नाही या भाज्या. आता छान तोंडुले आपण तेलात परतून घेऊया. आणि परतत असताना मी मसाला देखील वापरून घेते. इथे एक वाफ काढून घ्यायची 5 मिनिटासाठी झाकण ठेवून. आता तोंडुले तुम्ही गोल गोल देखील शेपमध्ये कट करू शकतात, पण मी अशा शेपमध्ये केले कारण की दिसायला छान दिसतात. आवडीनुसार मीठ, स्वादानुसार मीठ वापरायचं. त्यानंतर कोरडे मसाले देखील आपण आवडीनुसार करू शकतात. एखादा मसाला स्किप देखील करू शकता किंवा ॲड देखील करू शकता दुसरा मसाला. मी अर्धा चमचा हळद, त्यानंतर लाल तिखट, काळा मसाला, नेहमीचे मसाले माझे ते वापरलेत बघा. गोडा मसाला अर्धा चमचा आणि त्यानंतर धना पावडर. इतके मसाले वापरलेत मी. आता हे मसाले छान तोंडुलामध्ये परतून घेऊया. खूप टेस्टी होती ही भाजी. ही देखील पाणी न टाकता शिजवायची तरच छान होते. जर तुम्हाला रशाची करायची असेल तर त्याची पद्धत वेगळी आहे. मी लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे तोंडुल्याची मसाल्याची भाजी. आता आपण हे टिफिनसाठी करतोय म्हणून कोरड्या भाज्या केल्या बघा मी. आता झाकण ठेवून आपले तोंडुले छान 5 ते 7 मिनिटासाठी वाफून घ्यायचे. पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचे बघा. तोंडुल्याचा देखील एक विशिष्ट फ्लेवर असतो. जास्तीचे मसाले वापरले की तो फ्लेवर लागत नाही, म्हणून आपण जास्तीचे मसाले टाळायचे त्या भाज्यांमध्ये. आता पुन्हा मी झाकण ठेवून वाफ काढते. हवे असल्यास तुम्ही झाकणावर थोडे पाणी देखील टाकू शकतात, पण मला वाफेवरचीच भाजी आवडते. आता ही छान तोंडुले परतले की आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरणार आहोत. तोही आवडीनुसार तुम्ही स्किप देखील करू शकतात, पण थोडंसं शेंगदाण्याचा कूट वापरल्याने भाजीला छान टेस्ट होते. छान मिक्स करून घेऊया एकत्रितपणे. झाल्या मंडळी आपल्या 2 भाज्या बघा. माझ्या रेसिपीज कशा वाटल्या मला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा. तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता उद्यासाठी तुम्हाला मी 2 टिफिन रेसिपी अजून घेऊन येणार आहे. चला तर मंडळी, गरमागरम तोंडुले आणि भेंडी खाण्यासाठी. थँक्स फॉर वॉचिंग.